जय शिवराय मित्रांनो 1 डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निकष बदलणार, नवीन नियम लागू होणार। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या 2-3 दिवसामध्ये 2100 रुपये क्रेडिट केले जाणार। असंख्य अशा फेक आणि व्हायरल बातम्या पसरवल्या जातात आणि याच बातम्या वाचून, या बातम्या पाहून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी पाहून बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात की मग नेमकं खरंच या योजनेच्या अंतर्गत काही निकष बदलणार आहेत का, या योजनेमध्ये काही बदल होणार आहे का, येणारा हप्ता हाच 2100 रुपयाने येणार आहे का। आणि मित्रांनो, याच्याच संदर्भातील थोडी संक्षिप्त स्वरूपातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिले की आत्तापर्यंत सरकारच स्थापन झालेलं नाही। सरकार स्थापन झाल्यानंतरच्या जे काही गोष्टी आहेत त्याच गोष्टी पुढे आता आपल्या मांडल्या जात आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुळात पार्श्वभूमी आपण पाहूयात की देशामध्ये अशा बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जात आहेत। कर्नाटकमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, इतर बऱ्याच साऱ्या राज्यामध्ये ही योजना राबवली जाते आणि याच्यामध्येच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना सुरू करण्यात आलेली होती। सुरुवातीला याच्या अंतर्गत 1500 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात आलेलं होतं। मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना राबवली जात होती। त्या जीवावरती दुसऱ्या वेळेस सुद्धा भाजपचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आणि या योजनेच्या अंतर्गत आता 5 डिसेंबर 2024 पासून 1250 रुपयाच्या ऐवजी आता 2100 रुपयाचा हप्ता करायला मंजुरी दिलेली आहे। 5 डिसेंबर 2024 पासून मध्य प्रदेश सरकार हे 1250च्या ऐवजी आता 2100 रुपये क्रेडिट करणार आहे। इतरही राज्यामध्ये 2000 देतात, कुठं 1500 देतात, कुठं 1800, 1200 वगैरे वगैरे योजनाच्या अंतर्गत चालू। आणि याच पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्र सरकारसुद्धा या योजनेच्या अंतर्गत 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी, त्याच्यानंतर पुढे अधिवेशन पार पडेल, त्या अधिवेशनामध्ये त्याची तरतूद केली जाईल किंवा आता बजेट फेब्रुवारीमध्ये येईल, त्या बजेटमध्ये त्याच्या निधीची तरतूद केली जाईल आणि पुढचे हप्ते त्या निधीच्या तरतुदीनुसार वितरित केले जातील। एकंदरीत त्याला देखील मान्यता सरकारला घ्यावी लागणार आहे आणि मान्यता मंत्रिमंडळाची घेऊन पुढे योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता बदलण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे। आता बरेच जण म्हणतात मग एका घरामध्ये 2च महिलाला लाभ देण्यासाठी सांगण्यात आलेले आहे, तशा प्रकारे चालू होणार आहे, बऱ्याच साऱ्या निराधार महिलाच बंद करणार। या योजनेच्या अंतर्गत जो GR निर्गमित करण्यात आलेला आहे त्या प्रत्येक GRमध्ये जर आपण पाहिलं तर या योजनेच्या संदर्भातील अटी शर्ती जे काही निकष आहेत ते ठरवून देण्यात आलेले आहेत। बरेच सारे निकष याच्यामधून लूज करण्यात आले ते कागदपत्राच्या संदर्भातील, परंतु या योजनेच्या अंतर्गत पात्रतेचे जे काही अटी आहेत त्या सुरुवातीपासून कायम तसेच ठेवण्यात आलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये शासनाच्या इतर कोणत्या योजनेचे लाभार्थी नसावे। बऱ्याच साऱ्या महिलांच्या माध्यमातून निराधार योजनेचे पैसे येत असताना सुद्धा याच्या अंतर्गत लाभ घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। बरेच सारे हप्ते देखील क्रेडिट झालेले आहेत। आता एक आधार आणि एकच लाभार्थी असल्यामुळे योजनेची दुरुक्ती करता येत नाही, योजनेच्या दुरुक्तीनं लाभ घेता येत नाही। आता तिकडेही 1500 मिळतात, इकडेही 1500 मिळतात, काही फरक नाही, परंतु आता दुबार लाभ घेण्याचा प्रयत्न केला गेला तर कुठंतरी त्यांची अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे आयदर लाडकी बहिणी योजनेमधून त्या महिला लाभार्थी बाद केल्या जातील, आयदर निराधार योजनेमधून त्या महिला लाभार्थी बाद केल्या जातील आणि तशा प्रकारे आता कोणत्या योजनेच्या अंतर्गत त्या महिलांना आपला अर्ज कायम ठेवायचा आहे तशा प्रकारची पुढं काहीतरी तरतूद केली जाऊ शकते। हा काही निकष बदल नाही, ही पहिल्यापासूनची योजनेची अट आहे। याच्यानंतर आपण पाहिलं होतं की रेशन कार्डवरती महिला आणि तिची अविवाहित मुलगी अशी एक त्या ठिकाणी अट देण्यात आलेली होती। आता कुटुंबाची व्याख्या हे बरेच जण समजलेले नाहीत। आजही कुटुंबाच्या व्याख्येमध्ये तीच व्याख्या आहे आणि आजही कुटुंबामध्ये 2च महिलाला लाभ घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। आता एका मी मोठ्या न्यूज पेपरवरती पाहिलं की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलाला लाभ दिला जाणार आहे, त्याच्यामुळे बऱ्याच महिला अपात्र होतील। कुटुंबाची नेमकी व्याख्या काय? कुटुंबाची व्याख्या होते पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मूल किंवा लग्न न झालेला मुलगा, ही कुटुंबाची व्याख्या होते। आता ज्या कुटुंबामध्ये मुलाचं लग्न होतं ते त्या कुटुंबामध्ये ग्राह्य धरलं जात नाही। मग जर समजा एका कुटुंबामध्ये एका सासू जे आहे तिला जर लाभ मिळालेला असेल तर त्या महिलेच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर ते त्या कुटुंबामध्ये ग्राह्य धरलं जात नाही, मग ते कुटुंब येतच नाही। मग याचा अर्थ एका कुटुंबामध्ये 2 महिला हा जो शब्दशः अर्थ आहे आणि जो निकष आहे, जी अट आहे ती बरोबर आहे। याच्यामध्ये एक विवाहित स्त्री आणि तिच्याबरोबर अविवाहित असलेली मुलगी अशा एका कुटुंबातील 2 महिलेला याचा लाभ घेता येतो। आता घरामध्ये 2 सुना असतील, 3 सुना असतील, प्रत्येकाने आपापला अर्ज केला आहे तर ते प्रत्येक वेगवेगळी कुटुंब ग्राह्य धरली जातात, कारण कुटुंबाची व्याख्या होते पती पत्नी आणि अविवाहित मुलगा, अविवाहित मुलगी किंवा 18 वर्षाखालील अपत्य, हे एक आपल्या व्याख्येनुसार कुटुंब आहे। त्याच्यामुळे एका कुटुंबामध्ये 2च आहे, परंतु त्याच्यामुळे कुठल्याही महिला लाभार्थी बाद होणार नाही।
याच्यानंतर बऱ्याच साऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी जे काही मदतनीस वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या लोकांनी याच्यामध्ये अर्ज भरले होते, त्यांचेही पैसे आले होते, ते देखील याच्यामध्ये छाटणी वगैरे होऊ शकते। याच्यानंतर बरेच सारे IT रिटर्नवाले असतील किंवा इतर साऱ्या मोठ्या महिला लाभार्थी असतील किंवा इतर काही लाभार्थी लाभ घेणारे असतील ते वगैरे याच्यात हटतील। आता याच्यामध्ये बांधकाम कामगार वगैरे वगैरे सांगितलं जातं, परंतु याच्यामध्ये त्या प्रकारची कुठली अट घालण्यात आली नाही। फक्त जर एखाद्या योजनेच्या अंतर्गत जर इतर लाभार्थी म्हणून लाभ घेत असेल तर ती फक्त अट ठेवण्यात आलेली होती। त्यामुळे योजनेच्या अटी त्याच आहेत, निकष त्याच आहेत, शर्ती त्याच आहेत आणि अनुदान फक्त त्याच्यामध्ये वाढ होणार आहे। त्याच्यामुळे काही जे काही गोल गोल करून बातम्या सांगितल्या जातात। आता 2-3 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना हाच प्रश्न विचारला गेला, त्यावेळेसुद्धा त्यांनी सांगितलं की आणखीन सरकारच काळजी व्हावी, तोपर्यंत तुम्ही कशाला काळजी करता। म्हणजे आणखीन सरकार गठन होणं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरी येणं, ते पुढच्या सगळ्या प्रक्रिया होणं, ही लांबलचक प्रक्रिया असते। आता 2100 रुपयाचा हप्तासुद्धा या हप्त्यापासूनच येणार म्हणून जे काही पसरवलं जातं आहे ती निवळ दिशाभूल आहे। हा हप्तासुद्धा 2100 रुपयाने येण्यासाठी साधारणपणे फेब्रुवारीपर्यंतसुद्धा वाट पाहावी लागली जाऊ शकते। आता त्यापूर्वी जर समजा सरकारनं महिलांचे खूप आपल्यावरती आभार आहेत म्हणून आभार प्रकट करण्यासाठी जर लवकर दिला तर ती बाब वेगळी होईल, परंतु ज्या प्रकारच्या एक प्रक्रिया पार पाडून जायला पाहिजे त्या प्रक्रिया पार पाडून जात असताना मात्र फेब्रुवारी मार्चसुद्धा याच्यामध्ये होऊ शकतो। नवीन वर्ष 1 एप्रिलपासून अशा प्रकारच्या सुद्धा प्रक्रिया त्याच्या अंतर्गत पार पाडल्या जाऊ शकतात। तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती। या योजनेच्या संदर्भातील सर्वच्या सर्व GR आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, आपण ते GRही पाहू शकता आणि याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता। निराधार महिलांना आता पोर्टलवरती ऑप्शन दाखवायला सुरू झालेलं आहे। ज्या काही महिला इतर योजनेचा लाभ घेत होत्या, संजय गांधी निराधार योजनेचे वगैरे, तर त्यांना त्या ठिकाणी आता ऑप्शन दाखवण्यात आलेली येस म्हणून, म्हणजे त्या ठिकाणी त्या लाभार्थी आहेत। याचा अर्थ आता त्यांची काहीतरी त्या ठिकाणी छाटणी वगैरे होऊ शकते। धन्यवाद।